मनसेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन सुरू झालेलं आहे, निवेदन देण्यात येत आहे, काय सांगाल? हो, आज साहेबांनी सगळ्या शाळांना, सगळ्यांना, साहित्यिक असो, मराठी माणसं असो, सगळ्यांनाच आज साहेबांनी जाहीर आवाहन केलंय की ज्या पद्धतीत हे सरकार खोटं बोलतंय, एक साईडला केंद्रातून मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिला जातो आणि नंतर हिंदी भाषेला परत पुढे रेटतायत वेगळ्या ह्यानी, तरी कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून सन्माननीय राजसाहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी आदेश दिलेत की सगळ्या शाळेत जाऊन आज तुम्ही फक्त निवेदन, हे माझे पत्रक आहे ते द्यायचंय. त्यानंतर आमचे महाराष्ट्र इथले लोकल आमचे सगळे बघणार आहेत पदाधिकारी की नक्की या शाळेत लहान मुलांना जबरदस्ती केली जाते का. त्यानंतर जर असं का आमच्या लक्षात आलं, निदर्शनास आलं, तर पुढील हे आंदोलन तीव्र असेल. आम्हालाही कळतंय की शाळा आहे, परंतु हे सरकार एका साईडला सांगताय महाराष्ट्र गव्हर्नमेंट की आम्ही मराठी माणसाचं सरकार आहे. अरे नक्की मराठी तुम्ही सरकारात, मग हे नक्की काय तुमचं चाललंय? दुसऱ्या साईडने काय झालं, हिंदी भाषिक नाही एवढा का तुम्ही हे करताय, त्यांच्यासाठी गाजरं देताय, त्यांना मोठे करताय? आपण मराठी आहोत आणि मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे. त्यासाठी साहेबांनी जे जाहीर आव्हान केलं नागरिकांना, त्याला आताच आम्हाला लोकांचे फोन येतात. आता आम्ही तिथे गेलो होतो, तिथे लिफ्ट मध्ये काही मराठी परिवार भेटले. तर खरोखर दुर्दैव वाटतं की आम्ही महाराष्ट्रात राहतोय, की मराठी, आमच्या महाराष्ट्रात राहून मराठीसाठी आम्हाला झगडावं लागतंय. राजसाहेबांनी जो विषय उचललाय, जो आम्ही सोबत राजसाहेबांच्या सोबतच आहोत, हे सगळे मराठी कुटुंबीय आता बोलतायत आणि ते पुढे तुम्हाला कळेलच की महाराष्ट्रात याचा किती उद्रेक होईल. तो इतर राज्यामध्ये आपण बघितलं की त्या त्या भाषेला प्राधान्य दिलं जातं, परंतु महाराष्ट्रात आपण बघितलं तर इंग्रजी, हिंदी अशा भाषेला प्राधान्य. हे बोललं नाही, मताचं राजकारण, हे मतांसाठी आता निवडणुका आल्यात ना, हे मतांसाठी हे राजकारण चाललंय सगळं. हे त्यांना हे कशासाठी झालं तर मतांसाठी. सन्मान्य राजसाहेब मतांसाठी कुठलं काम करत नाहीत, मराठी माणसासाठी जर कोण झगडणारा कोण असेल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे. आणि साहेबांचा जो आदेश आलाय त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करणार सर्व महाराष्ट्र. मग मी तेच तर सांगतो ना, दुर्दैव आहे हे. मी तर बोलतोय, आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक बोलतोय, परंतु हे महाराष्ट्राचे सगळी लोक, आम्हाला एक परिवार इथे भेटला, तोच बोलला. मी तुम्हाला तेच तर सांगतोय की महाराष्ट्रात राहून मराठीसाठी भांडावं लागतंय, हे दुर्दैव आहे. आम्हाला लाज वाटते की आम्ही महाराष्ट्रात राहतोय. कुठेतरी या सरकारला जाग आली पाहिजे, हे मतांचं राजकारण बंद करा असं आम्हाला वाटतं. तर मराठी शिकवली गेली तर पाहिजेच, परंतु कुठेतरी व्यावहारिक ज्ञान म्हणून हिंदी शिकवली जावं की न जावं म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही कंपल्सरी लहान मुलांना कशाला करताय? याच्या अगोदर पण होतं ना 6वी नंतर, त्याला कोण काय बोललं नाही. आणि तुम्ही त्याच्यात बघितलंय प्रचार करतायत, कमळ काढून ठेवले कमळातला, का कपातला होत नाही? कमळातलाच होतो का? कशाला पाहिजे राजकारण? तुमच्या निशाने तुम्ही का आता लहान मुलांच्या, लहान वयात ज्या पोराला कळत नाही त्याच्या डोक्यात तुम्ही घालताय? हे राजकारण नाही तर काय? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हिंदीची सक्ती नेमकी कशासाठी केली तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सांगतो ना, हिंदीची सक्ती आता हे त्यांच्या निवडणुकीचा प्रचार चालू होणार काय? कमळ कपातला होऊ नये का? तर कमळातला कशाला काढायला पाहिजे? तो घरचे शिकवतील ना कशातला आहे, तो कोबीतला आहे, कशातला आहे, कमळातलाच का? आणि ते कमळच का काढलं पाहिजे? मग ही इंजिनचा टाका, आमचं इंजिन कुठे दिसत नाही त्याच्यात, ते का नाही? मग ही इंजिनचा ठेवा. हाय ते असं आहे, लहान मुलांना या लहान वयात ह्यांच्यावर असे अत्याचार करू नका, त्यांना जगू द्या, घरच्यांना पण त्रास देऊ नका. आपली भाषा आहे, आपल्या भाषेचा कुठे, अरे बाहेरगावी मुलं मराठी शिकवतात आपल्या मुलांना, मराठीचं प्रेम बाहेरगावी गेलेल्या लोकांना कळतं, पण इथल्या लोकांना कळत नाहीये. तर शिक्षण मंत्र्यांनी किंवा या सरकारने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर राज साहेबांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल.